दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च। लाडक्या बहिणी खुश, आज पहिला टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यात 4:10 वाटप होणार। मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर होणार, तुम्हाला ही गिफ्ट मिळणार। 5 मोठे गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी। मोठा निर्णय घेतला, उशीर झाला माफ करा, आता कुणालाही उशीर नाही। सर्वांना आजपासून पहिल्या टप्प्यात वाटप सुरू होणार। 3 टप्प्यात वाटप होणार आहे। त्यात सोबत बघा लाडक्या बहिणींना 3 ते 5 गिफ्ट वाटप होत आहेत। पहिला आहे 2490 रुपयाचे 3 गॅस सिलेंडर, दुसरे आहेत एप्रिलचा हप्ता 2100 रुपये, 10वा हप्ता आणि सोबत 11वा हप्ता। सोबत लाडक्या बहिणींना आता भांडे सुद्धा मिळणार आहेत, जे आता राज्यात तुम्हाला माहिती आहे की जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भांडे वाटप सुरू आहे। तर त्यासाठी काय नवीन अटी व नियम आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सोबत एक मोठा धक्का लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी हे काम केलं नव्हतं त्यांना यादीतून बाहेर काढलं। यादी आली, तुमचं नाव आहे का नाही मी तुम्हाला सांगणार आहे। काही नियम आता कडक केले आहेत। पहिलं जे नियम होता तो आता शिथिल करणार नाही। आता आधार कार्डवर एक मोठा नवीन नियम। सोबत KYC संदर्भात सरकारची मोठी घोषणा, या लाडक्या बहिणींना अजिबात पैसे मिळणार नाही। सोबतच जे 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा मोठी एक बातमी आपण पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणी स्वतः आता इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती टॅक्स भरत आहे, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा एक मोठी बातमी आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। सर्वात महत्त्वपूर्ण नियम मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे, जो तुम्हाला 100% पैसे मिळवून देणार। त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा। लाडक्या बहिणींचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला, अखेर त्याला आता आज त्यासाठी शुभारंभ सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना 4 वाजल्यापासून पहिल्या टप्प्याचं वितरण सुरू होणार। आताच 15 मिनिटं पूर्वी झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये निर्णय झाला। सरकार एकदम मोठी घोषणा करत आहे। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, तुमचा सरकार तुमच्या सोबत आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नाही त्या लाडक्या बहिणींना मागचे आणि एप्रिलचे सोबतचे हप्ते मिळणार। अक्षय तृतीयासाठी मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी जाहीर। बघा काय सगळं आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचे, भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला मेसेज पाहायला सुद्धा मिळत आहेत। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नाही त्यांना पुढचे हप्ते, मागचे सुद्धा हप्ते येणार आणि पुढचे दोन्ही मिळून हप्ते लाडक्या बहिणींच्या मोबाईल ते आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत। परंतु एक मोठा धक्का म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी बाद देखील झालेल्या आहेत। त्याची 3 कारणं पुढे आहेत, ते आता तुम्हाला सांगणार आहे। परंतु आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरण सुरू। बँकेमध्ये लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी आपल्याला आज पाहायला मिळणार, कारण तुम्हाला माहिती आहे उद्या अजून बँकेला सुट्टी होऊ शकते। परंतु आता तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या बँकेत पैसे जमा होणार। येस बँक, SBI, कोटक, ॲक्सिस, महिंद्रा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाच्या खात्यात पैसे होणार का नाही मी तुम्हाला सांगणार। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये एक करून डिटेलमध्ये पाहणार आहोत। तुम्ही अगोदर एक काम करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे कमेंट सेक्शनमध्ये पटापट सांगा, म्हणजे तुम्हाला नक्की आम्ही सांगू की तुम्हाला पैसे येणार आहे की नाही। बघा सगळ्यात महत्त्वाचं 3 नियम जे आता लागू केलेत ते सरसकट सर्व महिलांना लागू केले। त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडीशी चिंता वाढायची तर गरज आहे, कारण जर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला 100% याची माहिती मिळणार आहे। त्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा। काही लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी, परंतु काही लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, आजपासून वाटप सुरू। जर तुम्हाला सुद्धा ह्या आनंदाच्या बातमीत सहभागी व्हायचं असेल तर 3 काम आत्ताच करा, म्हणजे तुमच्यासाठी मोबाईलवर लगेच मोबाईलचे मेसेज पडतील। बघा पहिलं काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड। आधार कार्डचे नियम ज्या लाडक्या बहिणींना माहीत नाही त्यांनी ऐकून घ्या। आधार कार्ड तुम्हाला आजच अपडेट करायचं आहे। जर अपडेट केलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा येणार नाही। आधार कार्डची KYC करून, आणि दुसरं म्हणजे रेशन कार्डची KYC करणं खूप गरजेचं आहे। रेशन कार्डची KYC का करायची, कारण सरकारनं आता तसा GRच काढला आहे। ज्या लाडक्या बहिणी आता रेशन कार्डची तपासणी करणार नाही, म्हणजे रेशन कार्डची KYC करणार नाहीत
त्या लाडक्या बहिणींना इथून पुढे कुठल्याही योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। तुमच्या मोबाईलवरती कुठलाही मेसेज येणार नाही। सोबतच भरपूर लाडक्या बहिणींना तिथं तिसरं डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे। जर तुम्ही अजून उत्पन्नाचा दाखला काढला नसेल तर काढून ठेवा, कारण अर्ज पडताळणीमध्ये तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट मागितले जातात। बघा, सोबत लाडक्या बहिणींना आता साडी गिफ्टसुद्धा वाटप होत आहे। भरपूर लाडक्या बहिणींना साडी भेटली नसेल तर त्यांना साडीसुद्धा घ्यायची आहे, जी गुढीपाडव्याची गिफ्ट होते ते। आणि भरपूर लाडक्या बहिणींना 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुल, त्यासाठी सरकारनं निधी वाटप सुरू केलेलं आहे। 2.5 लाख रुपये, 50,000 रुपये त्यात वाढलेले आहेत। कुठलाही उशीर करू नका, पटकन अर्ज भरा। आता बघा, स्वतः आपल्याला अदिती तटकरे मॅडम सांगणार आहेत की आम्ही नेमकं काय चेंजेस केलेत, काय तुम्हाला करायचं आहे। सगळं व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या स्वतः देतील। मंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं ते पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून
आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील. एक आरोप विरोधकांकडून असंही केला गेला, विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते, मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिजोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी, जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील? नाही, एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो. उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही. आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं. परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल. त्याला स्वतंत्र तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे. मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे. याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे. प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता. हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो. त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही. धन्यवाद.